ज्ञानदेव चरोलीत भिक्षेला आला. त्यानं निवृत्तीनाथांचा अभंग म्हटला. आम्ही चकोर हरिचंद्रमा, आम्ही कळा तो पौर्णिमा. आम्ही चकोर हरिचंद्रमा, आम्ही कळा तो पौर्णिमा. आम्ही देही तो आत्मा, आम्ही विदेही तो परमात्मा. आम्ही देही तो आत्मा, आम्ही विदेही तो परमात्मा. आम्ही चकोर हरिचंद्रमा, आम्ही कळा तो पौर्णिमा. आम्ही चकोर हरिचंद्रमा, आम्ही कळा तो पौर्णिमा. ऐक्यपणे सकळ वसे, द्वैत बुद्धी काही न दिसे. ऐक्यपणे सकळ वसे, द्वैत बुद्धी काही न दिसे. आम्ही चकोर हरिचंद्रमा, आम्ही कळा तो पौर्णिमा. आम्ही चकोर हरिचंद्रमा, आम्ही कळा तो पौर्णिमा. निवृत्तीचातक इच्छित आहे, हरी लागे बरे ते पाहे. निवृत्तीचातक इच्छित आहे, हरी लागे बरे ते पाहे. आम्ही चकोर हरिचंद्रमा, आम्ही कळा तो पौर्णिमा. आम्ही चकोर हरिचंद्रमा, आम्ही कळा तो पौर्णिमा. एका वृद्ध शेतकऱ्याने तो अभंग ऐकला. इतका गोड, इतका अर्थपूर्ण, इतका काव्यमय अभंग त्यानं कधीच ऐकला नव्हता. त्यानं ज्ञानदेवाला अंगणात बोलावून घेतलं, बसायला घोंगडी दिली आणि म्हटलं, खूप भिक्षा देईन, इथं बसून अभंग म्हण. नंतर त्या म्हाताऱ्यानं छोटे टाळ ज्ञानदेवाच्या हातात आणून दिले. ज्ञानदेवानं ते टाळ घेतले आणि अभंग म्हणायला सुरुवात केली. समता वर्तावी, अहंता खंडावी, तेनेची पदवी मोक्षमार्ग. एक ओळ, एकच ओळ म्हटली, मात्र म्हातारा गदगदला. तिथंच मांडी घालून बसला. शेजारी पाजारी जमा झाले. पोरासोरांनी कोंडाळं केलं. बायका थांबल्या. त्यांनी कमरेवरच्या कळशा आणि डोईवरचे हांडे उतरवून ठेवले आणि त्या तिथं उभ्या राहिल्या. ज्ञानदेवमध्ये घोंगडीवर बसलेला, आजूबाजूला आता भरपूर गर्दी. म्हाताऱ्यानं म्हटलं, म्हण बाळ. आणि म्हातारा त्या गर्दीला दटावीत म्हणाला, आता एक शब्द कुणाचा येता कामा नये. चिडीचीप उभे राहा. सारे शांत उभे राहिले. ज्ञानदेवांनी अभंग सुरू केला. समता वर्तावी, अहंता खंडावी, तेनेची पदवी मोक्षमार्ग. क्षमाधरी चित्ती अखंड श्रीपती, एकतत्व चित्ती ध्यायिनेसु. नाम हाची मंत्र नित्य नाम सार, दुसरा विचार घेऊ नको. अन्य शास्त्रे भजता नाही पायी मुक्तता, हरिनाम गाता मुक्ती शेकडी. नित्य सुख घ्यावे नामाची अनुभवावे, तरीच सुख पावे इहलोकी. निवृत्ती भजन नित्य अनुष्ठान, एक खपे ध्यान मन ध्यातु सदा. असा अभंग म्हणून ज्ञानदेवानं जय जय हरी पांडुरंग, जय जय हरी पांडुरंग असे भजन सुरू केले. सारे लहान थोर स्त्री पुरुष भजनात रंगून गेले. त्यांनीही टाळ्या वाजून भजनाला साथ दिली. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल असे म्हणून ज्ञानदेवानं भजन संपवलं. ज्ञानदेव भिक्षा घेऊन निघून गेला. पण चरोली गावात ज्याच्या त्याच्या तोंडी ज्ञानदेवाचं नाव झालं. चरोली गावात ज्ञानदेवांचं भजन वरचेवर घडू लागलं आणि हळूहळू ही वार्ता पंचक्रोशीतही पसरली. तशी त्या बाळाला कुणीही हाक मारत आणि मोठ्या प्रेमानं एखादा अभंग म्हणण्याचा आग्रह करीत.
एक दिवस चारी भावंड त्यांच्या झोपडीच्या अंगणात बसली होती. त्यांनी पाहिलं 7-8 शेतकरी पाय वाट तुडवीत येत आहेत. खांद्यावर घोंगडी आहे, हातात काठ्या आहेत. त्यांना वाटलं जात असतील कुठेतरी पुढच्या गावाला, पण मंडळी आली ती सरळ झोपडीपाशीच. ज्ञानदेवांना आश्चर्य वाटलं. त्यानं हसून म्हणलं, या या, काय आज कुणीकडं येणं केलं? एक वृद्ध म्हणाला, मला ओळखलं का ज्ञानोबा? मी चरोलीचा. आणि ह्या दोघीही. आम्ही बसलो होतो तेव्हा तुझी गोष्ट निघाली. तशी अचानक याद आली. आज एकादश आहे. मी म्हणलं आज भजन व्हायला पाहिजे. आज ज्ञानोबाचं भजन ऐकायलाच हवं. यांना म्हणलं चालताय का? यांनी व्हय म्हणलं. तशी एक एक करता हे समधे आलेत बघ. तेव्हा ज्ञानोबा, आज तुझं भजन ऐकायचं आहे, करणार का नाही? अरे करणार का काय विचारतोस? माझ्या ज्ञानोबानं कधी आढवेढं घेतलं का? प्रेमानं हाक मारली तर ज्ञानोबाचं पाऊल तिथल्या तिथं थबकतं. ज्ञानदेवानं त्यांच्यासाठी 1-2 अभंग गायले. चारी भावंडाने त्या शेतकऱ्यांच्या बरोबर भजन केलं. झालं. ही एकादशी अशी पार पडली. पण पुढच्याच एकादशीला जवळपासच्या वाड्या ज्ञानदेवांच्या अंगणात दाखल झाल्या. त्यांनी टाळ मृदुंग आणले होते आणि ज्ञानदेवांच्या झोपडीसमोर अंगणात टाळ मृदुंगाचं कीर्तन रंगलं. 4 भावंडापैकी कुणीतरी अभंग सांगे आणि ते शेतकरी, मजूर, सुतार, लोहार, चांभार, कुंभार या भजनात घटकानं घटका रंगून जात. झोपडीतल्या बाया बापड्यासुद्धा हळूहळू यायला लागल्या. एकादशी ज्ञानदेवांच्या अंगणात साजरी व्हायची असा पायंडाच पडला. एवढासा ज्ञानदेव. पण जेव्हा ह्या लोकांना कळलं की हे अभंग तो स्वतःच रचतो, तेव्हा तर त्यांच्या कौतुकाला सीमा राहिली नाही. ज्ञानदेवांच्या झोपडीकडं ठराविक दिवशी लागणारी रीग आणि त्यानंतर माळ रानावर घुमणारे टाळ मृदुंग यांची वार्ता आळंदीला लागली नाही असं थोडंच लागली. पण समाजातील प्रतिष्ठांनी स्वाभाविकरित्या त्याकडं दुर्लक्ष केलं. पण असं किती दिवस दुर्लक्ष करण्याजोगे होतं? एकादशीचा दिवस. आळंदीत विसोबांचं प्रवचन. खरं म्हणजे देवळात गर्दी असायला हवी होती, पण फार थोडी माणसं पाहिली. तेव्हा विसोबांनी आणखी थोडा वेळ वाट पाहिली, पण कुणी येण्याचं चिन्ह दिसेना. तेव्हा त्यांनी पोथी सोडली, पण त्यांचं मन प्रवचनात लागेना. एवढ्यात चरोलीचे स्वामी विमलानंद आले. स्वामी विमलानंद हे प्रकाट पंडित होते. त्यांची कीर्ती पंचक्रोशीत पसरली होतीच, पण जी गोष्ट आळंदीची ती चरोलीची झालेली होती. स्वामीजींच्या प्रवचनाला सुद्धा माणसांची ओहोटी लागलेली. त्यांनी काही विशेष नाही, आपलं उगाच असं म्हणत गावात चौकशी केली. काय बाबूराव, दिसला नाहीत प्रवचनाला? काय म्हादबा, मंदिरात आला नाहीस? काय रखुमाबाई, प्रवचनाचा नेम चुकला कसा? असं उगाच विचारत राहिले. तेव्हा कुणकुण लागली की लोक आळंदीला भजनाला जातात. लोकही खमंग. त्यांनी ज्ञानदेवांचं नाव घेतलं नाही. आळंदीला गेलो होतो असंच अनेकांनी सांगितलं. पण स्वामी विमलानंद सहजच आळंदीत आले. आळंदीत कुणाचं एवढं प्रवचन चालतं की ज्याच्यामुळे चरोलीचे लोक उठून इतक्या लांब येत आहेत? त्यांची समजूत विसोबांच्या प्रवचनाला गर्दी असेल, कारण आळंदीत विसोबा आणि विद्याधर पंत हेच विद्वान. इतर आपले भिक्षुक होते. पण विद्याधर पंत घरी नव्हतेच आणि विसोबा भेटले मंदिराच्या दाराशी. 4-6 टाळकी आजूबाजूला. प्रवचन सुटले म्हणण्यासारखा देखावा नव्हताच. दोघांनी सहजच एकमेकांची चौकशी केली. विसोबांची कल्पना अशी की आळंदीचे श्रोते विमलानंदाकडे गेले असतील आणि स्वामीजींची कल्पना अशी की चरोलीचे श्रोते आळंदीत आले म्हणजे विसोबांच्या प्रवचनाला दुसरं आहेच कोण विद्वान. पण दोघांनाही कळलं की आपले श्रोते तिसऱ्याच ठिकाणी कुठेतरी गेले. ही एवढी पंचक्रोशीतील मंडळी आकर्षित झाली ती कुणा पंडिताकडे. असा विद्वान इथं कुठेतरी यावा आणि आपल्याला पत्ता नसावा याचा अर्थ काय? आपणही अशा विद्वानांचं प्रवचन ऐकलं असतं की. दोघंही बोलत बोलत निघाले. सिद्धेश्वराचं दर्शन घ्यावं, विष्णू मंदिरातही दर्शनाला जावं आणि पिंपळाच्या पारावर थोडीशी शास्त्रचर्चा, थोड्या गप्पा कराव्या म्हणून दोघंही निघाले. पिंपळाजवळ आले आणि त्यांना टाळ मृदुंगाचा चांगलाच निनाद ऐकू येऊ लागला. इकडं
इकडे कोण राहतं? कुणाकडे हे भजन चालले? अहो, तिथं तो विठ्ठल राहत होता. ऐकलं असेलच तुम्ही. संन्याशी काय झाला, पुन्हा घरी काय आला, संसार काय केला, त्याची झोपडी आहे तिकडे. तो तर गेला ना. अहो, तो गेला, पण त्याची कार्टी आहेत ना. तुमच्या गावात येतात की नाही? येतात की. मी असं ऐकलंय की त्या विठ्ठलाचा छोटा मुलगा ज्ञानदेव, तो खूप छान भजन म्हणतो. म्हणत असेल, गंगा गोमुखातूनच यायला हवी. गटारातून वाहत आली की ते तीर्थ राहत नाही. पण तरीही लोक तिकडे गेलेतच की. चला बरं, प्रत्यक्ष पाहूयात. असं म्हणून दोघंही माळरान तुडू लागले. एका झाडाआड दोघंही उभे राहिले. दोघांनाही एक दोन कोवळे आवाज अभंग सांगतायत आणि नंतर स्त्री पुरुष तल्लीन होऊन रंगून स्वरात स्वर मिसळतायत हे ऐकू येऊ लागलं. हरी आला रे, हरी आला रे, हरी आला रे, हरी आला रे, संत संगे ब्रह्मानंदू झाला रे, संत संगे ब्रह्मानंदू झाला रे. हरी येथे रे, हरी तेथे रे, हरी येथे रे, हरी तेथे रे, हरी वाचुनी नाही रीते रे, हरी वाचुनी नाही रीते रे. हरी पाही रे, हरी ध्येयी रे, हरी पाही रे, हरी ध्येयी रे, हरी वाचुनी दुजे नाही रे, हरी वाचुनी दुजे नाही रे. हरी वाचे रे, हरी नाचे रे, हरी वाचे रे, हरी नाचे रे, हरी पाहता आनंदू साचे रे, हरी पाहता आनंदू साचे रे. हरी आदे रे, हरी अंती रे, हरी आदि रे, हरी अंती रे, हरी व्यापकू सर्वांभूती रे, हरी व्यापकू सर्वांभूती रे. हरी जाणारे, हरी वाणारे, हरी जाणारे, हरी वाणारे, बाप रखुमादेवी वरू राहणारे, बाप रखुमादेवी वरू राहणारे. हरी आला रे, हरी आला रे, हरी आला रे, हरी आला रे, संत संगे ब्रह्मानंदू झाला रे, संत संगे ब्रह्मानंदू झाला रे. विसोबा आणि स्वामी विमलानंद तसेच परतले. दोघंही एकमेकांशी बोलत नव्हते. पण एकदा विसोबा आणि एकदा स्वामी एक एक सुटं वाक्य उच्चारित होते. आळंदी इथं लोटली तर आणि चरोलीतली माणसं इथपर्यंत आली. पोरगा अभंग म्हणत होता. नवीन अभंग. कवी कोण कुणास ठाऊक. बाप रखमा देवीवरू अशी अभंगात नाममुद्रा ऐकली. रखुमा देवीवर विठ्ठल म्हणजे पांडुरंग त्याला बाप असं श्रद्धेनं, प्रेमानं, नम्रतेनं म्हणत असेल. पण अभंगात नाव गुंफण्याची पद्धत आहे ना, तसं असेल तर कवी कोण आहे? एवढं आपलं वाचन, पण इतकी प्रासादिक रचना कधी ऐकली नाही. कुठल्याच पोथीत नाही, कुणाच्या तोंडी नाही. असं तर नसेल? मलाही तीच शंका येते. त्या कार्ट्यांनीच अभंग रचला की काय? असू शकेल. पोरट्यांच्या आईवडिलांचं नाव विठ्ठल रुक्मिणीच होतं ना, आणि बाप रखुमा देवीवर म्हणून उघड उघड आपल्या आईवडिलांचा उल्लेख करत असतील. हीच कवीची नाममुद्रा. ही एवढीशी गुडघ्या एवढी पोरं काय वेदांत शिकली आहेत की गीता भागवत वाचलं असेल यांनी? आम्ही प्रकांड पंडित, आमच्या नावाचा पंचक्रोशीत दबदबा, आम्ही अजून काव्यरचना करीत नाही. आणि या शेंबड्या पोरांना काय येणार? पण लोक कसे जमा होतात? या एवढ्याशा पोरांनी जादू तरी काय केली? मी तर त्याला अजून डोळ्यांनी पाहिलाही नाही. अहो, तुम्ही भाग्यवान आहात. आमच्या हातून हे पाप अनेकदा घडलं. दोघंही हसले. एकदा वाटतं या पोरांचं प्रवचन ऐकावं, कुतूहल म्हणून. कशाला? त्यात तुमच्यासारख्यांना काय मिळणार? ते बरोबर आहे ना, पण पढवलेला पोपट बोलतो तरी कसा? ठीक आहे, काही दिवस एवढंसं पोरगं प्रवचन करतं म्हणून कौतुक वाटेल, मग आपोआपच लोक पुन्हा आपल्या प्रवचनांना येतील. पोपट बोलायला शिकला तरी शिकवलं असेल तितकंच बोलणार. आणि दोघंही पोट भरून हसले. आपापल्या घरी निघून गेले. पण मनात एक जिज्ञासा घर करून बसली. ज्ञानदेवाचं बोलणं ऐकायचं, ऐकायचं, पण चोरून ऐकायचं. ही चारी भावंड
राहत होती ती झोपडी गावाबाहेर होती. एकुलती एक झोपडी, पर्णकुटी आणि आजूबाजूला दाट झाडं होती. झोपडीजवळून इकडे तिकडे धावणाऱ्या पायवाटा खूप होत्या. त्यावरून पायरव होता. एकादशी ज्ञानदेवांच्या अंगणात साजरी व्हायला लागली. लोक आपापल्या घोंगड्या घेऊन यायचे, अंगणात टाकायचे. गावातले सर्व जातीचे लोक यायचे, अगदी ब्राह्मण सुद्धा. पण प्रत्येकाचा असा स्वतंत्र गट असायचा. ज्ञानदेवांच्या जवळ शूद्रांच्या बैठकी असत, ब्राह्मण मात्र दूर, सर्वांपासून लांब असत. विद्याधर पंतही येत. एका आंब्याच्या बुंध्याला टेकून बसत, एक मांडी घातलेली आणि दुसरा गुडघा वर केलेला पाय, त्या गुडघ्यावर विसावलेला हात, डोक्यावर पगडी आणि खांद्याखालून उपारणं, असे हे विद्याधर पंत आंब्याच्या झाडाखाली एकटेच स्वतंत्र बसत. ते येता जाता एकटेच असत, कुणाशी बोलत नसत. आजचं ज्ञानदेवांचं कीर्तन ऐकायला विशेष असे 2 श्रोते आले होते. एक विसोबा आणि दुसरे विमलानंद. दोघेही एक एकटे आलेले होते, हळूच, लपत छपत. विमलानंदांना माहीत नव्हतं विसोबा आलेत आणि विसोबांना माहीत नव्हतं स्वामीजी आलेत. दोघेही ऐकू येईल अशा बेतानं झाडाआड बसले. त्यांना भजन कीर्तन ऐकू आलं असतं, पण ते कुणाला दिसले नसते. झाडाच्या बुंध्याआड भजनी मंडळीकडे पाठ करून दोघेही बसलेले, पण एक या टोकाला आणि दुसरा त्या टोकाला. पण कुणाला काय करायचं होतं? कुणी येवत न येवत किंवा कुणीही येवत, ज्ञानदेवाचं कीर्तन व्हायचंच. ज्ञानदेवांनी निवृत्तीनाथांना वंदन केलं आणि हातात छोट्या झांज्या घेतल्या. चांगली कसलेली मंडळी मृदुंगावर होती. ज्ञानदेवांच्या मागं टाळ घेतलेल्यांच्या छोट्या रांगा होत्या, 2 रांगा. ज्ञानदेवांनी गजर सुरू केला, विठ्ठल 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 विठ्ठल. नंतर त्यांनी पांडुरंग हरी वासुदेव हरी असाही गजर केला. शेकडो बाया बापड्यांच्या मुखातून पांडुरंग हरी नामोच्चार चालू झाला. नंतर ज्ञानदेवांनी अभंग म्हटला. पर्वताप्रमाणे पातक करणे, वज्रलेप होणे अभक्तांशी. नाही ज्याशी भक्ती ते पतित अभक्त, हरिशी न भजत दैवहत. अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैचा दयाळ पावे हरी. ज्ञानदेव प्रमाण आत्मा हा निधान, सर्वांगठी पूर्ण एक नांदे. ज्ञानदेवानं पुन्हा गजर केला, विठ्ठल 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 विठ्ठल. सर्वांनी साथ दिली. ज्ञानदेवानं विवेचनाला प्रारंभ केला. पातकं सारीच करतात. पर्वता एवढी पातकं हातून घडतात. कुणाच्या हातून पातकं घडत नाही. काही जाणून करतात, काही पातकं अजाणता घडतात. पण भगवंताचा भक्त झाला की त्याचं सारं पातकं भस्म होतं. भगवंतच म्हणतात, आपी चेत सुदुराचारो भजने माम अनन्य भाग. साधू देवस मंतव्य. एखादा दुराचारी असला, अगदी सदुराचारी म्हणजे अत्यंत दुराचारी असला तरी भगवंताचा अनन्य भक्त झाला, तो दुराचारी राहिला नाही. त्याला साधूच म्हणायला हवं. तो संतच, त्याचं पाप गेलं. पण अभक्तांचं पाप मात्र वज्रलेप होतं, ते कशानंही जात नाही. म्हणजे पापक्षालनाचं एकमेव उत्कृष्ट साधन आहे भक्ती. समाजातील श्रेष्ठता या भक्तीवर ठरवायला हवी, जातीवर नाही. अहो, वेदविद जरी जाहला, माते नेनता वाया गेला. कण सांडूनी उगवला कोंडा जैसा. स्वतःला वेदवेत्ते म्हणवतात, पण भगवंताला जाणत नसेल तर ते भक्त नाहीत, आणि जे भक्त नाहीत ते खरे पतित. पण काय आश्चर्य पहा, पंडितांच्या तोंडी वेद, उपनिषद, षड्दर्शन यातील वचनांचे सांभार असतात. जणू काही हे अनंत पांडित्य म्हणजे धर्म. पण या पांडित्यानं भगवंत भुलत नाही, त्यांना हरी कधी पावणार नाही. कारण पांडित्य हे काही धर्माचं निधान नाही. धर्माचं निधान आहे आत्मा, आणि आत्मा सर्वांघरी नांदतो. कुणाही घरात म्हणजे शरीरात तो कमी अधिक नाही, सर्वत्र परिपूर्ण. ब्राह्मणांचा आत्मा अधिक पूर्ण असतो, थोडा मोठा असतो, आणि क्षुद्रांचा इवलासा असतो. असं थोडंच आहे, आणि धर्माचं मर्म हेच आहे. ज्ञान म्हणजे जसं ग्रंथांची अवतरणं देणं नव्हे, तसंच भक्ती म्हणजे केवळ विठ्ठल विठ्ठल जपणं नाही. सर्वांघरी परमात्मा पूर्ण नांदतो आहे.
अशी श्रद्धा, हेच ज्ञान, हीच खरी भक्ती. मोराच्या पिसाऱ्यात कितीतरी डोळे असतात, त्यालाही सहस्रनयन म्हणायला हवं. पण इतक्या डोळ्यांचा काही उपयोग आहे का? सहस्र डोळे आहेत, फक्त एकाही डोळ्याला दृष्टी नाही. तशी पंडितांची अवस्था झालेली असते. ते कसले कसले वाद घालीत असतात. पण परमात्मा लपला आहे का? अशी कोणती जागा त्याच्या वाचून रीती आहे सांगा बरं. ही भूमी पहा, केवळ उदार आहे. एक येवलासा दाणा तिला दिला, ती एकच दाणा परत करत नाही, एवढे ओंझळभर दाणे परत करते. ही उदारता कुणाची? हा वायू पहा, किती आल्हाददायक आहे. वायू अंगावरून हात फिरवतो, सारे श्रम निघून जातात. ही वत्सलता कुणाची? या पावसाच्या धारा, ही हसरी नाचरी फुलं, ही आम्रवृक्षाची शीतल वत्सल छाया, ही माझी इंद्रायणी. काय या साऱ्यातून भगवंत नटलेला नाही? भगवंताला नटराज म्हणतात आणि त्याचं हे अनंत रूपानं नटणं मात्र ध्यानी येत नाही. याला काय म्हणावं? मला तर वाटतं, योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी, देखिला देखी लागे माये, देवाचा तो देव. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्याशी. हे सारं विश्व हे विष्णूचं प्रकट रूपच आहे. किंबहुना जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. अशी असते भक्ती, असं असतं ज्ञान, ज्याला असं दर्शन होत नाही. जो याचे दृढ श्रद्धेनं आचरण करत नाही तो अभक्त. आणि भक्ताच्या हातून अनंत पापच घडतात, ते पतित असतात. त्यांची पांडित्यपूर्ण वाचाळता म्हणजे बरळणंच असतं. पण आपण अभक्तांचं चिंतन कशाला करायचं? आपणा सर्वांघरी तोच भरला आहे. या भावनेनंच नामस्मरण करूया. पांडुरंग हरी, वासुदेव हरी, विठ्ठल 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 विठ्ठल. आणि टाळ मृदुंगांचा गजर झाला. ज्ञानदेवांचं कीर्तन संपलं. सारी मंडळी परतली. पण इकडे विसोबा आणि तिकडं विमलानंद बसून होते. सर्वांच्या देखत त्यांना परतणं शक्य नव्हतं. आपण आलो होतो हे कळता उपयोगी नाही, अशी त्यांची भावना होती. शेवटचा माणूसही निघाला. तो शेवटचा माणूस म्हणजे विद्याधर पंत होते. ते शांतपणानं निघाले. तेही दिसेनासे झाले तेव्हा विसोबा झाडाआडून बाहेर आले. तिकडून त्याच कल्पनेनं विमलानंदही बाहेर आले. 2-4 पावलं जातात तोच त्यांची दृष्टादृष्ट झाली. दोघेही वरमले. ते वरमलेपणाचं हसू दोघांच्याही मुखावर उमटलं.